नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी किंवा खार कारले। खार कारले बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा किलो कारले घेतले आहेत। ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि त्याचे छान काप करून त्यातील बियाही काढून घेतले आहेत। त्यानंतर कारल्याचे काप केले आहेत त्यामध्ये टाकूया मीठ आणि ठेवून 15 मिनिटे असेच ठेवू। मीठ टाकल्यामुळे कारल्यातील जे कडू पाणी असेल ते बाहेर निघेल। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ। कढई गरम झाली की त्यामध्ये टाकूया 2 चमचे तेल। त्यानंतर टाकूया 1 चम्मच जिरे। जिरे छान फुललेले आहे। त्यानंतर टाकूया लसूण। त्यानंतर टाकूया 1 चम्मच हळद आणि व्यवस्थित परतून घेऊया। हे पहा इथे छान परतून घेतलं आहे। त्यानंतर टाकूया कारल्याचे जे काप केले होते ते आणि काप टाकताना ते पिळून टाकायचे आहे हाताने, म्हणजे त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे आहे। हे पहा इथे सर्व कारले टाकून घेतले आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा इथे व्यवस्थित मिक्स केले आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिट मंद आचेवर कारले शिजवून घेणार आहे। हे पहा इथे अर्धे कारले शिजलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून आपण त्यामध्ये टाकणार आहे घरगुती लाल तिखट किंवा तुम्ही मिरची पावडरही टाकू शकता। इथे मी 2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर टाकूया 2 मोठे चम्मच धना पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा इथे मी छान मिक्स केलेलं आहे आणि लास्टला त्यामध्ये टाकणार आहोत आपण खार। कैरीचं जे लोणचं असतं त्या लोणच्यातून जो खार निघतो तो आपण या कारल्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून अजून मंद आचेवरती 5 मिनिटं शिजवून घेणार आहे कारले। हे पहा कारले छान शिजलेले आहेत। तयार आहे आपली खार कारल्याची भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला